पंचगंगा पुन्हा मूळ पात्रात, पूरपरिस्थितीचा धोका टळला. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं मूळ पात्र सोडून बाहेर प्रवाह सुरू केला होता. नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र आता गेल्या 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानं पंचगंगा नदीची पाणी पातळी वेगाने कमी झाली आहे. परिणामी नदी पुन्हा आपल्या मूळ पात्रात परतली असून संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका सध्या टळलाय. नदीची पाणी पातळी कमी झाल्यानं प्रशासनासह नदीकाठच्या नागरिकांनाही दिलासा मिळालाय. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. देवा, टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं.